जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, जरा जरा से चांदणे जरा से नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. काय म्हणले डॉक्टर? कशी आहे कांता? काही कळत नाही आईला नक्की काय झाले ते. काळजीचं काही कारण नाही आहे ना? अहो डॉक्टर स्पष्टपणे काही सांगायलाच तयार नाहीयेत. बरं तिचं बीपी सुद्धा नॉर्मल आहे, मग ती अचानक बेशुद्ध कशी काय पडली हेच कळत नाहीये. आणि मग काय करायचंय आता? ते उपचार तरी करणार आहेत की नाहीत? अहो डॉक्टर म्हणतात की आणखी टेस्ट करावे लागतील. बरं प्रसाद तू घरी जा, मी बघतो इकडे. कारण अरे घरी पाहुणे यायला सुरुवात झाली असेल. हे बघ दादा, मी आईला ह्या अवस्थेत सोडून घरी नाही जाणार. अरे प्रसाद आम्ही आहोत ना इथे. अरे पण काही गरज लागली तर तुला आम्ही बोलून घेऊ. ओके जा आणि सांभाळून जा. अहो कांता, प्रसाद, कांता वहिनी कुठे आहेत? अशा कशा अचानक आजारी पडल्या त्या? मला इकडे रूम नंबर 1 मध्ये. हो मी बघते त्यांना. ते सदानंद राव, अहो त्यांना बघितल्याशिवाय जीवात जीव येणार नाही हो माझ्या. कुठे? इथेच ना? आले आले. कांता वहिनी, कांता वहिनी, अहो काय झालं तुम्हाला असं अचानक? तुमच्या आजारपणाचं कळल्यापासून अन्न पाणी गोड लागत नाही हो मला. कधी एकदा तुम्हाला बघते असं झालंय. पण मी आता आलीये तुम्हाला बघायला. उठा ना, एकदा तरी माझ्याकडे डोळे भरून बघा ना. कांता वहिनी, अहो उठा ना, उठा. कांता वहिनी, अहो उठा ना. इथे आरडाओरडा करू नका. हे हॉस्पिटल आहे, पेशंटला आराम करू द्या. शिबाई, डॉक्टरांनाच भेटते. सुमित्रे, एक नाटक वठवण्यासाठी काय काय सहन करावं लागतं, काय सांगू बाई. नाटक? अगं बाई, एक मुहूर्त टळण्यासाठी म्हणून काय काय सहन करावं लागतं. तुला ऐक, तुला काय सांगायचं. म्हणजे हे सगळं नाटक करताय तुम्ही? आणि तिकडे लिंबूवाडीत सगळ्यांना वाटतंय की लग्नाच्या दगदगीमुळे तुमची तब्येत बिघडली आहे. सुमित्रे, ही कांता चोरके काय तुला मेणाची बाहुली वाटली जी थोडीशी दगदग झाली तर लगेच वितळून जायला? लग्नाचा मुहूर्त टळावा म्हणून मी माझ्या सोयीने आजारी झाले, कळतंय? कमाल आहे बाई तुमची. कसं काय सुचतं तुम्हाला एक एक? काय करणार, तुम्ही तो आणला होताच ना कल्लू तांत्रिक दिव्य. त्याने सगळा डाव हातातनं घालवला होता. नशीब माझं, त्याने हरीशला माझं नाव नाही सांगितलं म्हणून मी वाचले आज हे सगळं नाटक करायला. हो ना, पण तुम्हाला खरंच वाटतंय? नाही म्हणजे हे आजारपणाचं नाटक करून खरंच लग्न मोडेल? मी माझ्या मुलाला चांगली ओळखते. कोणी कितीही शिकवलं, त्याचे कितीही कान भरले ना सुमित्रे, तरी मी अशा अवस्थेत असताना माझा प्रसाद स्वतःच्या सुखाचा विचारही करणार नाही.
हे लग्न तो रद्द करेल किंवा नाही पण करणार, पण पुढे मात्र नक्की ढकलेल. आणि एकदा का हे लग्न पुढे गेलं ना की पुढे 4-5 वर्ष लग्नाचा मुहूर्त नाहीये असं मी माझ्या मर्जीतल्या ज्योतिषाकरवी वधवून नव्हतं का घेतलं. मग वा, बस आजचा मुहूर्त टळला ना की झालं. काय गुरुजींनी असं सांगितलं? हो ना, ते म्हणाले जर का आजचा मुहूर्त टळला तर पुढची 4-5 वर्ष तरी वृंदा आणि प्रसादचं काही लग्न होत नाही. तुला सांगतो आमच्या अबुधाबीला आहे ना अशी भानगडच नव्हती करू मुहूर्ताची. द्या हो तुमचं अबुधाबीचं. इथं लग्न नाही झालं तर मी त्या साड्यांचं काय करू? अगं आत्ताच सांगितलं ना 4-5 वर्षांनी लग्न होईल तेव्हा नेस की सगळ्या साड्या हाय काय नाही काय. अहो 4-5 वर्ष साड्या कपाटात ठेवायच्या वेळ लागले का तुम्हाला? अगं असं काय करते. चला आता काही काळ का होईना प्रसाद आणि वृंदाचं लग्न पुढे ढकललं गेलं. म्हणजे अनायसे तर आपला इथला मुक्काम वाढलेला आहे लक्ष्मीकांत. वा, आता कोणी तुम्हाला अबुधाबी पर्यंत जा असं सांगणार नाही आणि नोकरी सुटल्याचंही सांगणार नाही. वा, भाऊजी अहो नका काळजी करू, सगळं ठीक होईल. आईला बरं वाटेल अहो. भाऊजी बोला ना काहीतरी. काकू प्रसाद प्रसाद, अरे घाबरू नकोस. सासूबाईंना काही होणार नाही. अरे आपण सगळे प्रयत्न करू ना. आणि तू बघशीलच सासूबाई ज्या अवस्थेतून इथून गेल्या ना त्याच अवस्थेत लिंबोवाडीत परत येतील. म्हणजे ठीक होऊन येतील. अरे खरंच सांगतोय. अरे आजचा लग्नाचा मुहूर्त टळला म्हणून काय झालं. पुढच्या मुहूर्ताला आपण तुझं लग्न नक्की करू. भाऊजी अहो असं अभद्र का बोलताय तुम्ही. आईनं दगदग झाले म्हणून हे सगळं झालंय. त्या नक्की बऱ्या होती आणि मुहूर्तापर्यंत नक्की घरी येतील त्या. आणि मुहूर्ताला तसा वेळ आहे अजून. उगाच नसती आशा ठेवू नका. अरे प्रसाद, आमच्या अबुधाबीला म्हणतात की प्रत्येक माणसानं नेहमी प्रॅक्टिकल असावं. आणि अभद्र बोलायला मी काय लग्न मोडलं असं म्हटलेलं नाहीये. अरे आज आज लग्न होऊ शकत नाही तुझं, पण 4-5 वर्षानंतर होईल की. सासूबाईने अजून तिकडे डोळे उघडलेले नाही. मला सांगा त्या बऱ्या कधी होणार, इथे येणार कधी, लग्नाचं मुहूर्त साधणार कधी त्या. भाऊजी अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि तसंही सुदेशचा फोन यायचा आहे ना. तरीही निर्णयात बदल होणार नाही. आजच्या घडीला सासूबाईंसाठी प्रसादच सर्वस्व आहे. तुमचं लग्न झालं आणि सुदेशला घेऊन तुम्ही या घरातून निघून गेलात. हे बघा, कारण काही असू दे, पण सासूबाईंचा मोठा मुलगा त्यांच्यापासून दुरावला. आता त्यांची सगळी स्वप्न ही त्यांच्या प्रसाद भोवतीच एकवटलेली आहेत. आता अशा परिस्थितीत सासूबाई इथे नसताना प्रसाद भोवल्यावर चढणार कसा. काय प्रसाद, बरोबर बोलतोय ना मी. बघितलं, प्रसादची सुद्धा इच्छा नाहीये. अहो कुठला मुलगा आपली आई अंथरुणावर असताना भोवल्यावर चढेल. आणि म्हणूनच सगळ्यांना सांगतो की बहुतेक काही आज प्रसादचं लग्न होत नाही. हो, तुम्ही सगळ्या नातेवाईकांना कळून टाका की आज काही येऊ नका, आज काही लग्न होत नाही. भाऊजी जरा शांत व्हाल का तुम्ही. शांत कसा राहू वहिनी. आमचे पुण्यावरचे नातेवाईक सगळे निघाले असतील. नाही, त्यांना सांगायला पाहिजे की अर्धवट वाटेवरनं परत जा म्हणून. नाही, त्यांना फोन करून कळवायलाच पाहिजे.
ऐका माझं. प्रसाद मी आलो रे. काकू जा जा जरा बाहेर जाऊ ना परिस्थितीचा आढावा घेऊन ये जा. जे वृंदाचं लग्न मोडलंय का रद्द झालंय याचा जरा अंदाज घेऊन ये आणि मला सांग. म्हणजे त्यानुसार शुद्धीवर यायला मला बरं ग. कसं हो आलेच मी. बघितलंस ना बाबू, आल्यापासून ही अशी बेशुद्ध आहे. एका पैशाचा फरक नाही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, पण लग्न पुढे ढकलूया ना मग. नाही म्हणजे लग्न काय पुढे होईल हो, पण सध्या कांतावणीची तब्येत महत्वाची आहे. हो बिचाऱ्या कांता वहिनी आत्ता शुद्धीवर असत्या तर आत्ता किती आनंदात असत्या. त्या चेहऱ्यावरचं हसू मावलं नसतं त्यांच्या. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की प्रसाद आणि वृंदाचं लग्न लागलं असतं ना एव्हाना, तो आनंद त्यांच्या पोटात मावला नसता हो. लिंबूवाडीच्या प्रत्येकाचं स्वागत करत असत्या ह्या. पण ठीक आहे, आत्ता नाही तर नाही, पुढे करतील पुढच्या मुहूर्ताला. शेवटी देवाच्या मर्जी विरुद्ध आपण काही करू शकत नाही हो. कांता वहिनी येते हमी, येते हमी. चला चला पटापट काम करा रे. अरे किती वेळ लागतोय. अरे गुंडाळला पटकन. केवढा वेळ लागतोय गुंडाळला. आणि या खुर्च्या इथेच आहे. अरे खुर्च्या घ्या रे कोणीतरी. अरे ए खुर्च्या घे. साहेब तुम्ही आता निघाला तरी चालेल. हे ट्रॅफिक मिळणार नाही तुम्हाला. आणि हो सासूबाईंना सांगतो तुम्ही आल्याचं सांगतो. धन्यवाद. प्रसाद भाऊजींना बघून येते. आता मी बोलतोय. ओळखतो. मला दिलेला शब्द विसरला नाहीस ना? नाहीतर भर लग्नात येऊन तुझी वरात काढीन आणि मग मी दिलेला शब्द पूर्ण करीन. नाही मी कुठलाच शब्द विसरलेला नाही. मी तुला असा शब्द दिलाय की मी माझ्या मेहुण्याच्या लग्नात तुझे पैसे सगळे परत करीन. लग्नाच्या दिवशी पैसे घेऊन जा. लग्नाच्या दिवशी म्हणजे? अरे तुझ्या मेहुण्याचं लग्न आज आहे ना? होतं पण ते लग्न कॅन्सल झालं. कॅन्सल झालं म्हणजे? काय आहे की जेव्हा पुढचा मुहूर्त ठरेल ना तेव्हा मी तुला कळवेल आणि मग त्या दिवशी पैसे घेऊन जा. हे बघ मला काही माहित नाही. तुझं लग्न कॅन्सल होते नाही तर कुणाची तरी मय्यत निघू दे. मला माझे पैसे हवेत आणि तेही आजच्या आज. तू तुझी कशी काशी कर. मी पैसे घ्यायला येतोय, कळलं ना?
अरे से बघताय का माझ्याकडे? चंदनाताई, नवरीला तयार कर. नवरा केव्हाचाच तयार आहे. दिल्या घरी तू सुखी राहा, दिल्या घरी तू सुखी राहा. हे सगळे तुमचे पैसे. माझ्याकडे राहू दे. काळजी करू नका, माझ्याकडे सेफ राहील. फर्स्ट क्लास पैकी सेफ राहणार. तुम्हाला सांगतो, आमच्या अबुधाबी शेख साहेबांच्या लग्नात ना सगळे व्यवहार मी सांभाळायचो. अजिबात काळजीच करू नका, माझ्याकडे व्यवस्थित राहतील सेफ. या इकडे. हा मित्रा, मला जरा सांगशील हे किती पैसे? 15,000 हवे तर मोजून घे. नाही, मोजून कशाला, तुझ्यावरती विश्वास आहे ना. थँक्यू व्हेरी मच. मी बघतो यांचं काय करायचं. हा, निघ तू. वृंदाताई, तू कशाला उगाच फालतूचं टेन्शन घेतेस? हे बाकीचे लोक आहेत ना, तू फक्त तुझ्या उद्याच्या पेपरची रिव्हिजन कर. चल आपण अभ्यासाला बसूया. वृंदा, बरोबर बोलतोय केदार. हे बघ, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. उद्या तुझा पेपर आहे ना, त्याचा अभ्यास कर. वृंदा, आई अगं, बाकी सगळे इतके टेन्शन मध्ये असताना माझा अभ्यास होईल का? ती आई पण केव्हापासून रडत बसली आणि बाबाही हॉस्पिटलमध्ये गेले. आई, कांता काकूंची तब्येत अजूनही चिंताजनक आहे, म्हणून मायनसही खूप टेन्शन मध्ये. आई, तूच सांग, अशा परिस्थितीत माझा अभ्यास होईल का? ताई, कधी कधी वाटतं की आमच्या मॅथ्सच्या प्रॉब्लेम्सला जसं फॉर्म्युला लावून सोडवता येतं ना, तसंच आयुष्यातले प्रॉब्लेम्सला जर फॉर्म्युला असतं तर किती बरं झालं असतं ना. When there is a will, there is a way. आणि वृंदाच्या मॅथमॅटिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर when there is a problem, there is also a solution. म्हणजे तुझ्या वृंदाताईचं लग्न होणार. तेही आजच, आणि तेही ठरलेल्या मुहूर्तावरच. अरे से बघताय का माझ्याकडे? चंदनाताई, नवरीला तयार कर. नवरा केव्हाचाच तयार आहे. प्रसाद, प्रसाद. आई, दिल्या घरी तू सुखी राहा, दिल्या घरी तू सुखी राहा. वा, चला, माझ्या पाठीमागची भोसल्याची बॅग तर टळली, वरती 4-5 हजार रुपये खर्च पडायला मिळाले ते वेगळेच. आणि आमच्या साल्याचं म्हणजे प्रसादचं लग्न लांबणीवरती पडलं. 4-5 महिने तरी इथून तंबू हलवण्याची गरज नाही. तुमचा बिचारा प्रसाद, त्याच्या लग्नाचा मुहूर्तच काय, त्याच्या लग्नाचे ग्रहच फिरलेले आहेत. अरे अरे अरे, चला साले साहेबांचं सांत्वन करायला हवं. प्रसाद, प्रसाद, प्रसाद. सुवर्णा, प्राची. लिंबू वाढत आहे, कोणी दिसत नाही.
कमाल है। इतना सन्नाटा क्यों है भाई? प्रसाद प्रसाद आई